छत्रपती संभाजीनगरमधून अपडेट आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रभाग क्रमांक 5 मध्ये मतदान यंत्रामध्ये तांत्रिक बिघाड झालाय। 7:30 वाजल्यापासून यंत्रामध्ये बिघाड आहे आणि त्यामुळे मतदान प्रक्रिया सुरू होऊ शकलेली नाही। मतदान सुरूच होऊ न शकल्यामुळे आता तिथलं मतदान यंत्र बदलण्यात आलेलं आहे। राष्ट्रकृत प्राथमिक शाळा मतदान केंद्रामध्ये हा बिघाड झालेला होता। 7:30 वाजल्यापासून म्हणजे जेव्हा मतदान सुरू झालं तेव्हापासूनच या मतदान यंत्रामध्ये बिघाड होता। त्यामुळे मतदान सुरू होऊ शकलं नाही आणि अखेर आता तिथलं यंत्र बदलण्यात आलंय। ही 3 दृश्य आपण पाहतोय। छत्रपती संभाजीनगर, त्यासोबतच नाशिक, विविध ठिकाणी अमरावतीमधली देखील दृश्य आहेत। मतदान यंत्रामध्ये बिघाड झालेला आहे, त्यामुळे मतदारांचा काहीसा हिरमोड होतोय। अगदी सकाळपासूनच मतदारांच्या मोठ्या रांगा आहेत मतदान केंद्राबाहेर, पण विविध ठिकाणी मतदान केंद्रामध्ये मतदान यंत्रात बिघाड झाल्यामुळे मतदानाची प्रक्रिया इकडे सुरळीत पार पडू शकली नाही। छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदान यंत्र बदलण्यात आले, तर इतर ठिकाणी हे तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। वोटिंग आहे, पण एकाच वेळी 4 वोटिंग आहेत, 4 मतदार हे दाबायचे, काय सांगा? नाही, हा लोकशाहीचा उत्सव आहे। याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हायला पाहिजे। लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी आपण या उत्सवामध्ये तर सहभागी व्हायला पाहिजेच, पण इतर देखील गोष्टीमध्ये लोकशाहीचा सहभाग असला पाहिजे। म्हणून मी आवाहन करेन की या निवडणुकीत देखील आपण भरभरून बाहेर पडून मतदानामध्ये सहभागी व्हा, कारण तुमच्या पसंतीची माणसं गेली पाहिजेत। तीच माणसं विकास घडवू शकतात। आणि आमचे ठाणेकर सुज्ञ आहेत नागरिक, अनेक वर्ष ते योग्य वेळेला योग्य ठिकाणी योग्य माणसंच पाठवतात। पण ठाणेकरांचा टक्का अजून वाढायला पाहिजे असं वाटत नाही का? कारण की विधानसभा लोकसभेला 50% आसपासच मतदान झालं होतं, हे 60%, 70% वर जायला पाहिजे। ही लोकल निवडणूक आहे, त्याच्यामुळे हा टक्का वाढेल आणि ह्या वाढला पण पाहिजे, कारण की स्थानिक प्रश्नांना सोडवणूक करणारे प्रतिनिधी या महापालिकेच्या माध्यमातून तुम्ही निवडून पाठवणार आहात आणि त्यामुळे मतदान हे झालंच पाहिजे। माझी कळकळीची आग्रहाची सगळ्या ठाणेकरांना विनंती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।